आशा आधार फाउंडेशनचे संघमालक आहेत आणि स्वागत आहे आपलं. भाई बोला. मनीष धुळे जो गोलंदाज होता, 300 रुपयाचं पारितोषिक आहे. मनीष हे आपण पारितोषिक देऊ मनीषला. आणि तो गणू अर्थातच बकासूर काय झेल त्याने टिपला. या 200 रुपयाचं पारितोषिक आहे गणूला. लवकर या लवकर, मनीष आणि गणू या. मनीषकडे 500 रुपये देतो. मनीष त्या गणेशला 200 रुपये द्यायचे. संघ मालक आहेत एके भाई यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलंय. पहिलाच बॉल रोशन धुळेचा आणि आता पहिलाच बॉल तो विकेट संपादित केली आहे करण धुळेने. रोशन धुळेला माघारी परतावा लागेल. गोल्डन डकची शिकार फलंदाज बाद. षटक क्रमांक आपण पाहतो. पहिलं चालू रोशन धुळे या ठिकाणी बाद झाला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर रोशन धुळेची मोठी विकेट संपादित केली आहे ती गोलंदाज करण धुळेने. स्ट्राईक एंडला मनीष येतात. काय षटक त्याने हाताळलं मगाशी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा हा चेंडू डॉट आलाय करण धुळेला. तुम्ही पाहतायत अर्थातच मामा भांजे ही लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डॉट बॉल आला. षटक क्रमांक पहिलं चालू. मॅन्डेटरी पॉप प्ले. जोबली प्रीमियर लीग ही स्पर्धा तुम्ही पाहतात. जय हनुमान क्रीडा मंडळाला जोबली गावाची आणि अत्यंत दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. परंतु पंच आमच्याकडे बोलतात सिडीचा वाईट बॉल. एका बाजूला महेंद्र धुळे मुख्य पंचाच्या भूमिकेत, दुसऱ्या बाजूला आमच्या सोन्या 50-50 गोलंदाज सज्जात. आखूड टप्प्याचा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न होता. जागा बनवायची होती परंतु इथे डायरेक्ट हिट. फलंदाज होईल बाद. काही गरज होती का मनीषला हे प्रश्न विचारला जाते तुषार कडून. आणि याच दरम्यान इथे मात्र परतावा लागेल. रोशन नंतर लवकरात लवकर बाद होणारा खेळाडू आहे तुषार चोखाडे. फलंदाज बाद. चालू आणि पहिल्या षटकामध्ये करण धुळेला हा सामना जिंकायचा आहे. याच उद्देशाने स्टार्टरची आखली आहे. मगाशी आपण पाहिलं तर करण धुळेने अशोक धुळेला कानमंत्र दिला आणि प्रत्येक खेळाडूला घेऊन आता चालणार आहे. कोलवट टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करत असताना आपण पाहतो लॉंग चालला बॉल डीप मध्ये. शतक सज्जा ऋषिकेश तिथे मिळते एक सिंगल धाव. एका सभापती समाधान. सनद घरत येतात मैदानाच्या आतमध्ये आणि आता इथून जिम्मेदारी सनद घरतला घ्यावी लागेल.
श्रीशी विलवन संघाचा खेळाडू आर्यनला तुम्ही पाहतात आज त्याच्या वडिलांना या ठिकाणी नक्कीच प्रोत्साहित करण्यासाठी आर्यनाला जय श्रीराम ही घोषणा सातत्याने आर्यनच्या माध्यमातून देण्यात येते. वाईट बॉल आणखीन एक खराब चेंडू धावा संख्या फलकावरती 3. जेडी इंटर 5 चे जयेश धुळे तुम्हाला बेडॉफला पाहायला मिळतात ज्यांच्या वतीने एक नामांकित स्पर्धा याच वर्षामध्ये तुम्हाला भेटीला येईल. डे नाईट फॉर्मॅटमध्ये एप्रिल महिन्यामध्ये शहर प्रमुख चषक उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेच्या वतीनं ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. ज्याचे शिल्पकार आमचे जयेश धुळे असतील, तुषार धुळे आणि हृदेश पाटील यांचे कौतुक आपण करू. पहिले षटक चालू आहे. पहिल्या षटकामधील कारण धुळेची गोलंदाजी अत्यंत चांगली पाहायला मिळते. यावेळेस या षटकावरती आक्रमण करत असताना ऑनसाइडला आपण पाहतो ड्राईव्ह केला तोपर्यंत मिळतील 2 धावा. तिसरीचा कॉल होतो आणि तिसरी धाव सुद्धा सहजतेने कंप्लीट होते. षटक क्रमांक धावा संख्या आपण पाहिलं तर पहिलं षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 6 धावा फलकावरती आहेत. चेक करायचे 4 आहेत का काय. चार आहे 4 कारण पाय थोडस बाहेर होता. बघा पंच एक वेगळी अदाकारी आहे. दुसरे पंच आमचे सोने आहेत. लेग अंपायर वरती थोडासा ऑब्जेक्शन आहे. महेंद्र दुबे त्यांचा मोबाईल जो आहे तो बंद करा कारण चालू मॅच मध्ये ते मोबाईल ऑन करतात लक्ष विचलित होतं असं ऑब्जेक्शन प्रेक्षकांचं आहे. ते आता लेग अंपायर होते ते आता मुख्य पंचांच्या भूमिकेत सोन्यावरती ऑब्जेक्शन आहे. सोन्या ओके 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 पेनल्टी लागेल संध्याकाळी. 6 धावा फलकावरती आहेत. 7 धावा फलकावरती आहेत. माफ करा चौकार होता. दरम्यान आमचे भरत बुवा धुळे यांच्या ठिकाणी आगमन झालं. सहर्ष मनापूर्वक स्वागत. षटक क्रमांक 2 मध्ये आपण 4:30 वाजता बरोबर प्रेक्षणीय लढत या ठिकाणी आपण खेळवणार आहोत. वाईट बॉल आलेला आहे. पंचाने दर्शवलाय की चला वाईट साठी कोणता DRS नसेल हे लक्षात असू द्या. फक्त तुम्हाला हाईट फॅक्टर ओव्हर द बेस्ट बीमर आणि त्यानंतर रनआउट साठी गोलंदाज सच्चा इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बाईट बॉल अंपायर सिग्नल. रोहितला आपण पाहतो रोहित धुळे दीपाली पार्क यांकडून हे षटक आहे आणि या षटकामध्ये षटक क्रमांक 2 चालू आहे. 2 चेंडू खराब आलेत रोहित धुळेचे. आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती रोहित धुळे ओव्हर द विकेटने. इथे चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थोडसा चेंडू राईट झाला. चेंडू पडल्यानंतर अगदी आपण पाहिला तर कांद्याचा वापर करत असताना बॉल
थोडंसं एक फॅक्टर बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला, तिथे बाउन्स त्याला मिळाला आणि रक्षक अशोक धुळे यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. तोपर्यंत डॉट बॉलची सांगता होती. इथे लाईन चांगली आहे. हा देखील सुंदर चेंडू. जरी रोहित धुळे सुरुवातीला भरकटला असेल तरी मात्र कमबॅक करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे. आणि आता दोन चेंडू डॉट आलेत. संघ मालक आमचे के बाई हे देखील माझा मन मुराद आनंद घेत असताना अशादार फाउंडेशनचे त्यांचे समवेत मारुती दादा गवळी असेल, त्यांचे आमचे छोटे पॅकर्स बाबेश गवळी यांचा तो संघ तुम्ही पाहतायत. षटक क्रमांक 2 चालू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर पूर्णपणे संघ बॅकफूटवरती आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर अत्यंत नक्की जेवणाची व्यवस्था संघ मालकाने केलेली आहे. फक्त जे डॉट बॉल येतात ना ते मात्र इथे कमी आले पाहिजेत हीच अपेक्षा प्रत्येक संघ मालकाची असते. आणि आता बॅटिंग करायचे सलग 4 चेंडू डॉट आलेले आहेत. 2 चेंडू वाईड आले, त्यानंतर 4 चेंडू डॉट आले आणि शेवटचे 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. ओव्हर द विकेट. इथे लाईन चांगली आहे परंतु एसटी रक्षक थोडंसं फंबल होतं ना, इथे 22च्या रूपाने मिळते एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने धावा कशा का होईना पण तो धावा येणं गरजेचं आहे. हे क्रिकेटचं सूत्र आहे. आणि आता या धावा इथे एकवटल्या जातात. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. म्हटलं जातं ना की बाई की क्रिकेटची लाईफ लाईन आहे, ती लाईफ लाईन या ठिकाणी यूज केली जाते. सिंगल डबलने धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न या खेळाडूंना करायचा परंतु रोहित धुळेने काय षटक हाताळलंय. ज्यावेळेस हा देखील चेंडू डॉट होता परंतु इथे धाव मिळेल 22च्या रूपाने एक सिंगल. 2 चेंडू खराब आले वाईड. त्यानंतर काय षटक त्याने हाताळलंय. जर रोहित धुळेची गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाही आहे. एकही चेंडू बॅटला स्पर्श झाला नाहीये परंतु 4 धावा त्याने खर्च केल्या त्या अतिरिक्त स्वरूपाने आणि संघाची धावसंख्या पोहोचली आहे 2 षटकानंतर 11 वरती 1-11. चेंडूंचा खेळ समाप्त झालेला. 11 धावा फलकावत अशादार फाउंडेशन या संघाने आपण पाहिलं तर मागचा सामना डिफेन्स करत असताना काय दिमागदार पद्धतीने जिंकला. अत्यंत लो स्कोरिंग सामना आजच्या दिवसामधील आणि पूर्णपणे या मॅचचा सर्वांचं लक्ष या मॅचकडे लागलं होतं आणि तो सामना त्यांनी आपल्या खिशामध्ये घातलेला आहे. कदाचित एक विजय संपादित करणाऱ्या संघांना संधी मिळू शकते. कारण धुळे अजित दादा स्मृती संघाला देखील तुम्ही पाहणार आहात. जर हा सामना त्याने जिंकला तर हाही संघ या स्पर्धेमध्ये एक सामना जिंकून गुणतालिकेवरती पुन्हा एकदा आगीकूच करण्याचा प्रयत्न करेल. संधी एक आहे अजितदादा स्मृती 11 या संघाकडे. त्यानंतर तुम्हाला रिया 11 आणि गौरांश 11 या 2 टीम मध्ये सामना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 11 11 रन्स ऑन बोर्ड. जर मात्र तिथे रिया 11 या संघाने विजय संपादित केला तर तो संघ लगेचच पुढे तुम्हाला पाहायला मिळेल. 2 संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळतील आजच्या दिवसातील. परंतु जर गौरांश 11 संघाने तो सामना जिंकला तर 3 संघांकडे 2-2 गुण राहतील एक सामना जिंकत. त्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल कदाचित एखादा ड्रॉ या ठिकाणी होईल आणि त्यानंतर त्याच्यावरती काही हे प्रलंबित राहतील. परंतु या मॅचवरती संपूर्ण भवितव्य या स्पर्धेचा आपण पाहणार आहोत. यावेळेस फुल टॉस बॉल. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. सरळ चेंडू जाऊन आदळला स्टॅनवरती. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद.
होतात आणि आता पूर्णपणे थोडीशी दयनीय अवस्था टीम आशा आधार फाउंडेशनची, कारण सुरुवात थोडीशी अडखळत केली. म्हटलं जाताना संत वाहते इंद्रायणी त्या पद्धतीने सुरुवात करण्यात आली. रोशन धुळे पहिल्याच बॉलवरती बाद झाल्यानंतर इथून मात्र आपण जर पाहिलं तर आता प्रेम धुळेला टॉप गिअरची फलंदाजी करावी लागेल. एका दोन मोठे फटके प्रति षटकामागे जर आले तर मात्र जणू काही 40-45 पर्यंत पोहोचला ना तर एक फायटिंग टोटल या मॅचमध्ये बनवू शकते. कारण या अगोदर 37 धाबा 38 धाबा डिफेंड करण्यामध्ये हा संघ माहीर ठरलेला आहे. तो संघ आता बॅटिंगसाठी आहे. आशा आधार फाउंडेशन हा संघ. प्रेम धुळे येतात करण धुळेच्या विरोधात आणि एक चांगला बॅटल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. इथे डाव करण्याचा प्रयत्न पंचांकडे हलकीशी अपील करण्यात आली. तर म्हणेन कुठेही संपर्क नाही आहे. पंच हेच सांगत असताना कारण धुळेला आता प्रत्येक बॉलवरती डॉट बॉलवरती अपील करताना तुम्हाला पाहायला मिळेल. कारण दबाव टाकण्याचा प्रयत्न त्यांना करायचा आहे. जसा रोशन धुळेला दबावाखातीर पहिल्याच बॉलवरती बाद करण्यात आलं तिथून जो प्रेशर त्याने क्रिएट केला ना तो मात्र अजूनपर्यंत तसा प्रेशर या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस डाव करत असताना बॉल चालला पॉइंट मधून आपण पाहतो गॅप शॉट सिलेक्शन आणि डीप मध्ये धावा देऊन जाईल आशा आधार फाउंडेशन टीमला. घरंगळा जाणारा चेंडू 4 धावांसाठी चौकार. बाट मधून आले तर समीर धुळे बुम बुम माठ्या याच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. एक चौकार तर आलाय. आता 2 चौकार मारायचे आहेत. यावेळेस पुन्हा एकदा बॉलच बॅक डाऊन करत असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका होता. लॉंग ऑफला जेडी येतात. एकच धावी ते मिळेल आणि एका धावीच्या पद्धतीने टीमची टोटल 16 वरती पोहोचली आहे. सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर संघ मालक काशीनाथ गवळी यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल आशा आधार फाउंडेशन टीमला. यावेळेस आपण पाहतोय कदाचित 5वा चेंडू होता करणचा आणि ते डॉट बॉलची सांगता झालेली आहे. षटक क्रमांक 3 संपन्न झालाय. संघाची धावसंख्या 16 वरती पोहोचली आहे. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर चेंडू जास्त धावा कमी हे समीकरण आपण पाहिलंय परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. संधी प्रत्येकाला मिळते फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागते. 16 धावा 16 रन. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटका बॅलन्स आहेत. 2 षटकामध्ये सोळा धावा फलकावती आहेत. प्रेम धुळेला इथून गिअर चेंज करावा लागेल आणि टॉप गिअरची फलंदाजी करावी लागणार आहे कारण धावा त्यांना बनवावं लागतील. 40-45 पर्यंत जाणं कसंही गरजेचं राहील. या मॅचमध्ये अद्याप 2 षटका बॅलन्स आहेत. या 2 षटकामध्ये आक्रमण केलं जाईल का हा देखील एक मोठा प्रश्न आहे. समीर म्हात्रे लेजेंड खेळाडू त्यानंतर आमच्या सँडी धुळे देखील बादचा मनमुराद आनंद घेत असताना त्यांचे मनपूर्वक स्वागत. 12 चेंडू शिल्लक आहेत. फलकामध्ये 16 आणि आता स्ट्राईक एंडला प्रेम धुळे गोलंदाज अशोक धुळेला येत.
अशोक धुळेला या ठिकाणी पाचारण करण्यात आलंय. चौथ्या षटकामध्ये राऊंड विकेटने पूर्णपणे गिरकी लगावली आहे. डॉट बॉल सांगत होत असताना आपण पाहिलं तर एक स्टायलिश प्लेयर म्हणून प्रेमकडे पाहिलं जातं, परंतु अगदी आपण पाहिलं तर पहिला चेंडू डॉट आला, पूर्णपणे गिरकी त्याने लगावली आहे. संपर्क होऊ शकला नाही आहे, फुटवरचा वापर नाही आहे, पदल आली ते नाही आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अशोक धुळे यांना कानमंत्र देण्यासाठी स्वीट शॉर्ट मिटिंग घेण्यात आली. कारण धुळे नक्कीच आपण पाहतो चर्चा करत असताना धाबा फलकामध्ये आता 15-16 आहेत. धाबगती स्थिरावलेली आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज अशोक धुळे. फुल टॉस बॉल दिशा दिली आहे. बॉल चालला पाठीमागे, फाईन लेगला बीट करून 4 धावांसाठी चौकार. अशा आधार फाउंडेशन टीमला धावा मिळतील 4. चार धावा इथे येतात आणि आता आपण पाहिले तर फॅक्टर कन्सिडर करते मॅटर आणि अशा भूत नजरेने पंचांकडे पाहिलं जातं. अगदी आपण पाहिलं तर संघाची धावा संख्या धावफलकामध्ये स्थिरावली आहे. पहिला चेंडू आपण पाहिला तर डॉट आला, त्यानंतर चौकार, त्यानंतर पुनश्च एकदा डॉट आणि चौकार आला नंतर त्याच्यावरती अक्षरशः पाणी फेरलं जाते. धावा येणं गरजेचं आहे. यावेळेस ऑन साइडला वॉड शॉट बॉल चाललाय, आकाशाला गवसणी घालणारा जबरदस्त बीट धडक फटका पाहायला मिळाला प्रेम धुळेच्या बाडमधून. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. भेंडच्या रूपानं परतावा लागेल फलंदाज प्रेम धुळेला. आणखीन एक विकेटचं पतन, फलंदाज बाद. इस्लामाबाद फलकामध्ये शेवटचा अंतिम बॉल या षटकातील आणि आता अशोक धुळेला देखील पहिली सफलता मिळते. त्याच्या विरोधात प्रेमने आक्रमण जरूर केलं. एक तेरी और एक मेरी अशी गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं अशोक धुळेला एक डॉट आला, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट आला, त्यानंतर षटकार आणि डॉट विकेट आता मिळाली आहे. इथे बाटची कडा, पाठीमागे बॉल चालला आपण पाहतो, चेंडू पडला नंतर आउटफील्ड फास्ट आहे, बॉल चालला सीमा पार, भूषण धुळेच्या पाडमधून आलेला आणखीन एक दर्जेदार चौकार. एक शेवटचा अंतिम षटक करण्यात, अंतिम षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर धावा फटकावरती 30 आहेत आणि आता शेवट षटक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज हरीश धुळे. हरीश धुळे येतात शेवटच्या अंतिम षटकामध्ये.
ऑन साइडला ऑन ड्राईव्ह करत असताना फटका चांगला दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतो. बॉल चालला गॅप मधून करण धुळे. नो चान्स इंटू द फिल्डर. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 34 धाबा धाव फलकावत आहेत. धाबा धाव फलकावत आहेत. लाईन चेक केली जाईल. वाईड बॉल. पहिला बॉल होती चौकाराला. त्यानंतर आता अतिरिक्त धाव 35 वरती पोहोचलाय. आशाधार फाउंडेशन संघाचे खेळाडू हेच म्हणत असेल की मागची मॅच आम्ही 38 धावांमध्ये डिफेंड केली. त्यानंतर आता या मॅचमध्ये 42 धावा जरी बनवण्यात आला तरी आम्ही डिफेंड करण्याचा प्रयत्न करू. आणि आता तसा प्रयत्न या मॅचमध्ये होईल का हे देखील पाहायचं. लीग 22 पंच दर्शवत आहेत. महेंद्र धुळे, सचिन धुळे ऑफिशियल पंच आहेत. अगदी आपण पाहतोय कुठेतरी क्षणभर विश्रांती आमच्या ऑफिशियल पंचांना देत असताना या मॅचमध्ये अजित निकम सर या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यानंतर दुसऱ्या बाजूला अविनाश टेंबे यांना तुम्ही पाहत आहेत. अंतिम षटक चालू. अंतिम षटकामधील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. गोलंदाज हरीश धुळे. स्ट्रायकिंगला भूषण धुळे. भूषण धुळेला आपण पाहतो जो शेवटचा चेंडू त्याने फेस केला. बॅटची कडा लागून बॉल एस्टनच्या पाठीमागे पडला आणि तिथे त्याला 4 धावा मिळाला. तो भूषण धुळे आता स्ट्राईक एंडला आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावा संख्या धाव फलकावरती 36 धावा. सलग लागोपाठचे 3 षटकार जर आले तर काशीनाथ दादा गवळी जे संघ मालक आहेत आशाधार फाउंडेशनचे त्यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. पंच चर्चा करा आणि सिग्नल लाव. ओके. DRS काही क्षणामध्ये घ्यायचं असतो. लक्षात असू द्या. जो तुम्हाला सेकंद असतात त्या सेकंदामध्ये तुम्हाला DRS घ्यायचा असतो. कोणत्या प्रकारचा पंचांना दबाव टाकण्याचा प्रयत्न. लेग बायची धाव आहे. पंच दर्शवतात. 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. धावा धाव फलकावरती 36 आहेत. 3 सलग षटकार आले भूषण धुळेच्या बॅटमधून किंवा सनत घरेच्या बॅटमधून तरी 3000 रुपयाचा रोख पारितोषिक या ठिकाणी एके भाई यांच्या वतीनं देण्यात येईल जे संघ मालक आहेत आशाधार फाउंडेशनचे. यावेळेस आपण पाहतो बिगिट करण्याचा प्रयत्न केला भूषण धुळेनं परंतु फटका जणूमध्ये टायमिंग प्रॉपर नाही. आणि आता बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा इथे मिळतील 4. विजय धुळे टप्पा पडल्यानंतर इतके नाराज का झाले याचा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. अगदी चेंडू पडल्यानंतर त्याला नक्की समजलं देखील नाहीये की चेंडू कुठे चाललाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि आता धावा येतात. एकंदरीत 40 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचे अंतिम 3 चेंडू. यावेळेस आपण पाहतो ऑन ड्राईव्ह करत असताना पुन्हा एकदा डीप मध्ये चालला. एक सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मिळत आहेत. धावा येणं गरजेचं आहे. 42 वरती पोहोचलाय आणि आता 2 चेंडू आणखीन शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका या शेवटच्या 2 बॉलवरती आला ना
तर मात्र जवळजवळ 45-48च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल तो आशा आधार फाउंडेशन. आणि फायटिंग टोटल या मॅचमध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज सज्ज हरीश, स्ट्रायकिंगला भूषण आपण पाहतोय. बिगेट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाही आहे आणि त्या पंचांकडे देखील स्ट्रॉंग अपील होते. डॉट बॉल, शेवटचा अंतिम बॉल आता आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 45 वरती पोहोचली आहे. एके भाई या मॅचचा आनंद घेत आहेत. श्री शिव 11 संघाचा खेळाडू आर्यन अशोक धुळे देखील मनमुराद आनंद घेत आहेत. बिगेट करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. इथे मात्र धावा मिळतात 2. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी एकवटली. 3 धावा धाव फलकावरती ऍड होतात आणि आता 45 धावा आहेत. 46चं टार्गेट ठेवण्यात आलंय या मॅच मध्ये. जे संघ मालकांचे सन्मान आपण करणार आहोत त्यामध्ये आशा आधार फाउंडेशनचे काशीनाथजी गवळी, मारुती गवळी आपण देखील या. मारुती गवळी 1 मिनिट आपण या. मारुती गवळी आणि काशीनाथ गवळी यांचा आपण सन्मान करणार आहोत, जे संघाचे संघ मालक आहेत. या मारुतीबाई, मी विनंती करेन भरत बुवा धुळे यांना की आपल्या शुभस्य आपण या ठिकाणी काशीनाथ गवळी आणि मारुती गवळी यांना या ठिकाणी सन्मानित करावं. संघ मालकांचा ठिकाणी सन्मान होत असताना आपण या ठिकाणी स्पर्धेला सातत्याने 8 संघ दरवर्षी पाहत असो. यावर्षी 1 संघ दुर्वासना धुळे यांचा नाही आहे, त्याच्या जागेवरती आपण आशा आधार फाउंडेशन या संघाला या ठिकाणी सन्मानित करत आहोत. मारुती गवळी आणि काशीनाथ गवळी यांचा हा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीनं होत असताना पंचेचाळीस धाबा फलकापती 46 लक्ष आणि 46 धाबा कशा पद्धतीने चेस करेल. मागचा सामना देखील जसा तुम्हाला रोमहर्षक पाहायला मिळाला तसा हाही सामना आता रोमहर्षक पाहायला मिळेल. कुठे जाऊ नका, ऐकत पाहत राहा. JPL 2024 सीझन 3 मध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. ऐकूया पुन्हा एकदा साधी समालोचक प्रसन्न चव्हाण यांचा आवाज. धन्यवाद. आदरणीय महेशजी धुळे सर, पुनश्च एकदा जमलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष असं स्वागत. जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली गाव तसेच ग्रामस्थ मंडळ जोवेली गाव आयोजित जोवेली प्रीमियर लीग 2024 सीझन नंबर 3 आणि या 3ऱ्या सीझनमध्ये आजचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसामध्ये
आपल्याला मातब्बर संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. आपण पाहू शकतो मैदानावरती जी मॅच सुरू आहे, एकीकडे अजितदादा स्मृती 11 तर दुसरीकडे आशा आधार फाउंडेशन. प्रथमतः बॅटिंग करत असताना बनवल्या गेल्या त्या म्हणजेच आशा आधार फाउंडेशनच्या मार्फत त्या म्हणजेच 45 जावा, तर 46 जावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. आतापर्यंत जेवढे सारे मॅचेस झालेत संदेश सर, तेवढ्या सर्व मॅचेस डिफेंड झाल्यात, त्यामुळे ही मॅच देखील अगदी तशाच प्रकारे होईल याती मात्र शंका नाही आहे. मात्र दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे, ती म्हणजेच अजितदादा स्मृती 11 संघाकडून, ते म्हणजेच रोहित आणि करण धुळे. तर बॉलिंग मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. प्रेम पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. पंचांचा हिरवा सिग्नल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. सलामीची जोडी आणि या सलामीची जोडीमधील एक नामांकित खेळाडू वंडर बदलापूर अर्थातच करण धुळे. टवकरे हाताचे एक शैलीदार फलंदाज, लेफ्टी बॅटर, नॅचरली अग्रेसिव्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे प्रेम जो तितक्या चाचकीचा आज गोलंदाज आहे. मैदानावरती फटका सुंदर पाहायला मिळतोय. मेड ऑफला बीट करून चेंडू लॉंग ऑफला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. करण धुळेचा पहिल्या बॉलवरती तडाखा आणि बॉल सीमा पार आलेला हा दमदार चौकार. आडवे पट्टे अर्थात हॉरिझॉन्टल बॅट स्विंग करतात, त्यांच्यामध्ये ताकद असते मनगटांमध्ये, आणि जे सरळ बॅटने खेळतात ते फक्त टायमिंगच्या जोरावरती. पंचांकडे अपील केली जातीये. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी अपील मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मात्र मैदानावरती घडतंय काय, अपील फार स्ट्रॉंग पाहायला मिळतीये. उत्साह जास्त या अपील मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही पंचांकडे कटाक्ष टाकला जातोय. बघा रिकन्सिलेशन केलं जाईल आणि त्यानंतर आपण पाहू शकतो मैदानावरती जो मात्र डिसिजन देण्यात येईल. फलंदाज बाद असतील असा कॉल. चौकारानंतर बडी मछली जाल में या मॅचची गोल्डन विकेट झाली. कॅरी करण धुळेची खेळी समाप्त झाली आहे. न्यू बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या क्रमांकावरती स्ट्रायकिंग एंडवरती ऋषिकेश तिसऱ्या क्रमांकावरती आलेले आहेत. बघूया कशा प्रकारे कामगिरी ऋषिकेश करतील. रायटी बॅटर मैदानावरती आहेत आणि सुंदर गोलंदाजी मैदानावरती प्रेमच्या माध्यमातून. पंचांकडे वन्स अगेन अपील मात्र आपण पाहू शकतो. या अपील अगदी आपण पाहू शकतो वाईट वाचवण्यासाठी करण्यात आलेली आहे. अवांतरची धाव टीमच्या टोटलमध्ये 8. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती.
समीरजी धुळे यांच्या माध्यमातून प्रेमसाठी सुवर्ण संधी. अजून एक विकेट घेतली तर 1000 रुपये. मैदानावरती चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपल्याला स्थगित पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती प्रॉपर क्लास आपल्याला पाहायला मिळाला. करण दुवेच्या बॅटमधून आलेला तो चौकार, मात्र त्यानंतर विकेटचं पतन झालं. थोडीशी चर्चा केली गेली पंचांमध्ये आणि त्यानंतर घेतलेला तो क्रुशल डिसिजन आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर अवांतर आणि त्यानंतर डॉट बॉल. त्यावेळेस फटका सुंदर ऑन साइडला फाईन लेगला क्लिअर करत बीट करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिल मांगे मोर आणि आलाय फलंदाजच्या बॅटमधून हा दर्जेदार फोर. डोळे जे होते ते चेंडूवरती राहिले नाही आणि चौकार आला. सांगितलं त्यांनी देखील की ये तो मेरे दाएं हात का खेल है. लेफ्ट हँड, त्या लेफ्ट हँड अर्थातच टॉप हँडवरती ती बॅट होती आणि अगदी चौकार आला. 4 धावा. वन्स अगेन हुक करायचा प्रयत्न जरूर होता. ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले होते. अगदी फाईन लेगच्या खेळाडूला बीट करून बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकायचा जरूर प्रयत्न होता. मात्र जर पाहायला गेलं तर वाईट बॉल. अवांतरची धाव टीमच्या टोटलमध्ये 8. टीमची टोटल 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 10 रन्स ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज देखील तयार. गोलंदाजी ट्रॅकवर वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज प्रेमजाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. फुलटॉस बॉल जरूर होता. व्ही शेपमध्ये उडवलाय. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू लॉंग ऑफमध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगल झाली ॲड. एका धावेच्या साथीने धावा फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोचतील बघता बघता 11 या आकड्यावरती. या षटकाचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ झालाय. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. सलामीची जोडी अर्थात करण धुळे आणि रोहित, त्यामधील करण धुळे 5 झाले. मात्र त्यानंतर रोहित आणि ऋषिकेश हे 2 फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारे कामगिरी मैदानावरती त्यांच्या माध्यमातून केली जाईल. कारण 46 धावांचं एक मापक लक्ष मैदानावरती आहे आणि प्रेम एक असे गोलंदाज आहेत ते जर मैदानावरती चांगल्या प्रकारची कामगिरी केली तर आपण पाहू शकतो इथे हाईट फॅक्टर पाहिलं आणि त्यानंतर डॉटबॉलची होत असताना समाप्ती. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती पहिल्या षटकाचा वाजवी केस समाप्त झाला आणि धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. अजितदादा स्मृती संघाची असेल ती म्हणजे 11 धावा. विजयाचं समीकरण अजूनही 35 धावांची गरज. उर्वरित चेंडू असतील ते मात्र 24. म्हणजे 24 चेंडू 4 षटकं 35 धावा एक असा टोटल आहे जो टोटल तुम्ही सिंगल डबल आणि चौकारांच्या साथीने कंप्लीट करू शकता. त्यामुळे अजितदादा स्मृती संघ सध्याच्या घडीला डेफिनेटली आपल्याला फ्रंट फूटवरती पाहायला मिळतोय. आजच्या दिवसाचा इतिहास जर पाहिला तर आपल्याला पाहायला मिळतील तब्बल 4 सामने झालेत. 4ही सामन्यामध्ये आपण पाहू शकतो डिफेंडिंग करणाऱ्या संघाने धावा डिफेंड केल्यात. अगदी मैदानावरती आपण पाहू शकतो 37 रन्स बनवल्या गेल्या होत्या. 38चं टार्गेट होतं रिया 11 संघासमोर आणि 38 धावा देखील डिफेंड झाल्यात. त्यामुळे ही एक मी म्हणेल आशेची किरण असेल जी मात्र टीम जी मात्र फिल्डिंग करते. आशाधार फाउंडेशन संघासाठी मात्र दुसरीकडे अजितदादा स्मृती हा संघ देखील एक चांगला संघ आहे. बलाढ्य खेळाडूंची मांदियाळी या संघामध्ये पाहायला मिळते. करण धुळे जरूर बाद झालेत मात्र रोहित आहेत आणि रोहित आहे तो मुमकिन आहे असं डेफिनेटली डकआउट म्हणेल. दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्कवरती बॉलर रोशन. ज्या रोशनने खूप चांगल्या प्रकारची कामगिरी मागील मॅचमध्ये केली होती. 12 चेंडू 7 धाव्यांची गरज असताना एका धावेचं षटक फेकलं असं आपल्याला पाहायला मिळतंय. रोशन सध्याच्या घडीला तशाच प्रकारे कामगिरी करावी लागेल. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील केली आणि फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. फलंदाज इथून मात्र तंबूच्या आशयाला 1 more विकेट डाऊन. सेकंड विकेटचं पतन. तो 4थ्या क्रमांकावरती 2 खेळाडू बाद झाल्यानंतर आता ऋषिकेश पाहायला मिळतील. पाहूया ऋषिकेशच्या माध्यमातून कशा प्रकारे ऋषिकेश बाद झालेत. अशोक आपल्याला पाहायला मिळतील. न्यू बॅटर 4थ्या क्रमांकावरती आपल्याला अशोक पाहायला मिळत आहेत. ऋषिकेश बाद झाल्यानंतर
आता पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल मैदानावरती अशोकच्या माध्यमातून. रोशनने कमबॅकचा बिगुल वाजवलं गेलंय. मागील मॅचमध्ये जशा प्रकारची कामगिरी रोशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, अगदी पहिल्या बॉलवरती तोच मोमेंटम आणि तोच फॉर्म कंटिन्यू केला आहे रोशनने. यावेळेस अशोकचं कौतुक करावं लागेल. फक्त दिशा दाखवली एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर होते. जोपर्यंत उचलफेक करतील तोपर्यंत घेतलेली सिंगल टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली. बघता बघता 12 या आकड्यावरती. 12 ऑन द बोर्ड, 12 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू थर्ड मॅन मध्ये फिल्डिंगला जवाब पाहायला मिळेल मैदानावरती. आपण पाहू शकतो गणेश भावेश होते. गणेश मिडॉन मध्ये कदाचित यंगस्टर आहेत. जर पाहायला गेलं तर आपल्याला पाहायला मिळतील आशा आधार फाउंडेशन या संघाकडे. मात्र जे यंगस्टर खेळाडू आहेत ते खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करतात. आता गणेश बसलेला आहे. मात्र आज फुल त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळते मैदानावरती. फटका सुंदर फुलचा एक स्ट्रोक आणि बॉल निघून चालला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलेंगे रन 4. तो टीम का होगा बेड़ा पार. चौकार. चेंडूला शेवटच्या क्षणापर्यंत पाहिलं, त्यानंतर चेंडूला हॅमर केलं. फुलचा लाजवाब स्ट्रोक. चांगला चेंडू ते सर्राट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. अशा रीतीने धावफलकावरती धावा आपल्याला स्थिर पाहायला मिळतील. धावफलकावरती आपल्याला सगळी धावसंख्या पाहायला मिळते 17. जर या षटकाचा विचार केला 5 चेंडूंचा खेळ झाला. एका चेंडूचा खेळ शिल्लक. 46चं टार्गेट जरूर आहे. मात्र मैदानावरती आपण पाहू शकतो काहीही घडू शकतो. यावेळेस आपण पाहू शकतो लाईन खराब पाहायला मिळते. व्हाईट बॉल. महेश दुवे सर आमच्याकडे वळत आहेत. आम्हाला कळवतात इट्स अ व्हाईट. अवांतरची धाव टीमच्या टोटलमध्ये 8 आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 ऑन द बोर्ड. आपण पाहू शकतो या स्पर्धेसाठी मेन ऑफिशियल अजितजी निकम सर अंडरआर्म क्रिकेटच्या व्यक्तिमत्वाने गाजवलं असे अजित निकम सर. आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतील शांत संयमी आणि चोख निर्णय जे देतात असे आमचे अविनाशी टेंबे सर. दोघांचं करूया कौतुक. मैदानावरती आपण पाहू शकतो एंड ऑफ अ सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाचा वाजवी केस समाप्त झाला आणि धावफलकावरती धावा 19 अर्थात 19 पाहायला मिळेल. विजयाचं समीकरण अजूनही आपण जर पाहायला गेलं तर 3 षटकं आणि जवळपास 27 धाव्यांची गरज. असं समीकरण 9.00च्या सरासरीने बनवायचे. 27 धावा उर्वरित चेंडू 18 असं समीकरण मैदानावरती असेल. तो म्हणजेच अजित दादा स्मृती 11 या संघासाठी. काहीही घडू शकतो कारण टेनिस बॉल क्रिकेट म्हणजे गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. क्रिकेट अनिश्चितता का खेळ आहे, यार प्रेडिक्शन फेल आहे असं आपण सातत्याने म्हणतो. आणि मैदानावरती मागील मॅच अगदी तशाच प्रकारे आपल्याला पाहायला मिळाली. लो स्कोरिंग एन्काउंटर अगदी हाय व्होल्टेज असतात आणि मागील मॅचमध्ये मूर्तिमंत्र उदाहरण आपण पाहिलं. आता या मॅचमध्ये देखील अगदी तशाच प्रकारे उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल की नाही हा मोठा प्रश्न. मैदानावरती 2 षटकांची समाप्ती जरूर झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 19 अर्थात 19 पाहायला मिळते. आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील हायवे एंड कडून या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सनात घरात. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील. सनात देखील एक चांगला खेळाडू आहे. ज्या खेळाडूने देखील खूप चांगल्या प्रकारची कामगिरी केली आहे. पहिला बॉल ज्यावरती एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडूला फेकून दिलं होतं. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर होते. सिंगल झाली 8 आणि एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 20 पाहायला मिळतील. 17 बॉल आणि 26 धावांची गरज. विजयाचं समीकरण असेल ते म्हणजे अजितदादा स्मृती 11 संघासाठी. पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल या तिसऱ्या षटकामध्ये सनातच्या माध्यमातून. स्कूप करायचा प्रयत्न जरूर होता. मैदानावरती धोक्याची घंटा होती दोघांसाठी कारण जर मिस केला असता कदाचित कॅच उडली असती तर फलंदाज बाद झाले असते. अजितदादा स्मृती संघ बॅकफुटवरती असता. जरी ते चौका गेला असता तर मात्र आपण पाहू शकतो आशा आधार फाउंडेशन संघ तो संघ विजयाच्या आशा ज्या पल्लवीत झाल्या होत्या त्या आशा कुठेतरी धुळीत मिळाल्या असत्या.
आणि त्यानंतर ज्याप्रमाणे फुग्यामधून हवा जाते या मॅच मधून हवा गेली असती. चांगल्या चेंडू अपस्टम्पच्या बाहेर द कॉरिडॉर ऑफ अनसर्टिनिटीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानावरती आपण पाहू शकतो डॉट बॉल ची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. धावसंख्या धावफलकावरती स्थगित आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस टेस्ट आपण पाहतो त्यावेळेस 7वा 8वा जो स्टंप असतो त्या 7व्या 8व्या स्टंपवरती कशा प्रकारे बॅटिंग करायची हे इंग्लंडच्या खेळाडूंना शिकवलं गेलं. आजकाल इंडियन प्लेयर देखील चांगल्या प्रकारे खेळतात. मध्ये कुठेतरी त्या लाईनवरती दुविधा आपल्याला पाहायला मिळते. मैदानावरती आपण पाहू शकतो हुकचा लाजवाब स्ट्रोक लॉंग लेग मध्ये फिल्डिंग लाजवाब सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल. मैदानावरती 2 धावा सहज रीतीने होत असताना कंप्लीट चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मैदानावरती 22 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. रोहित अजूनही मैदानावरती आहेत तर ती एक मी म्हणेल जमेची बाजू आहे. अजितदादा स्मृती 11 संघासाठी. आता क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतो. स्कूप करायचा प्रयत्न जरूर होता मैदानावरती. वन्स अगेन आला हा डॉट बॉल. अगदी अंथरून पाहून पाय पसरवले पाहिजेत. 12 पाऊन पाठ फिरवली पाहिजे. त्याप्रमाणे चेंडूच्या मेरिटनुसार खेळणं देखील फार गरजेचं आहे. प्रत्येक चेंडू चौकार आणि षटकारांचा नसतं. काही चेंडू गोलंदाजाचे देखील असतात. मग अशा चेंडूंवरती तुम्हाला सन्मान देणं फार महत्त्वाचं आहे. कारण अच्छी गेंदों का सन्मान और बुरी गेंदों का अपमान याला म्हटलं जातं टेनिस बॉल. क्रिकेट मैदानावरती सातत्याने ज्यावेळेस अशा प्रकारची अपील होते त्यावेळेस मोहम्मद रिजवान हा खेळाडू आपल्याला पाकिस्तानचा आठवतो. कारण प्रत्येक बॉलवरती ज्यावेळेस फलंदाज बीट होतो अगदी त्याच्या माध्यमातून देखील अशाच प्रकारे अपील आपल्याला पाहायला मिळते. चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. सनाजच्या माध्यमातून या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. जर विचार केला तर या मॅचमध्ये आता मात्र थोडीशी चुरस निर्माण झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 22-22 आपल्याला पाहायला मिळेल. विजयाचं समीकरण असेल ते म्हणजेच 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. 12 चेंडू 24 धावा. मॅच हाय व्होल्टेज आहे. मैदानावरती थंड पाणी जातोय. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक होईल. स्ट्रॅटेजी आखली जाईल. तोपर्यंत संधी असेल DJ हॅरी यांना. (22 ऑन द बोर्ड) आणि विजयाचं समीकरण 12 चेंडू आणि 24 धावांचं अजूनही गरज आहे. बारा चेंडू आणि 24 धावांचं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय. ते म्हणजेच टीम अजितदादा स्मृती 11 संघासाठी एक अशी स्थिती आहे. या स्थितीवरतून एखादा संघ या षटकामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी केली तर डेफिनेटली तो संघ आपल्याला फ्रंट फूट वरती पाहायला मिळेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान विकासांचे महामेरू म्हणून ज्यांची ओळख आहे, कार्यकुशल, कार्यसम्राट, दमदार नगरसेवक साहेब आदरणीय राजेंद्रजी धुळे साहेबांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली आहे. सरांचं करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. तसेच त्यांच्या समवेत आपण पाहू शकतो उद्योजक, समाजसेवक आणि एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे राजेश शेठ धुळे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि तसेच नंदूजी कराळे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं करूया आयोजकांच्या वतीने, या स्पर्धेच्या वतीने आणि जोवेली प्रीमियर लीग 2024च्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. संदेश सर असं म्हटलं जातं की परिस सगळ्यांनी ऐकलंय, तो परिसाचा स्पर्श लोखंडाला होतो आणि लोखंड देखील सोन्याचं बनतं. अगदी त्याचप्रमाणे मान्यवरांची देखील उपस्थिती या आमच्या स्पर्धेला लाभली आणि आमची ही स्पर्धा देखील सुवर्णमय झाली. त्याबद्दल मान्यवरांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. आप आए बहार आई, मौसम हुआ रंगीन और खुशियाँ छाई, मनापासून मान्यवरांचा आभार असेल.
यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वन्स अगेन आपल्याला रोशन पाहायला मिळतील. मी सकाळच्या सत्रामध्ये उल्लेख केला, जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावरती सोपवणं फार सोपी गोष्ट आहे, पण स्वतःच्या खांद्यावरती ती घेऊन पेलणं फार अवघड गोष्ट आहे. याच दरम्यान आपण पाहू शकतो मैदानावरती इथे रनआउटची संधी आणि यस फलंदाजाची खेळी इथून मात्र होत असताना समाप्त विकेटचं पतन आपण पाहू शकतो. याच दरम्यान जो संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अजितदादा स्मृती 11 संघ आणि त्या संघाचे पुरस्कर्ते म्हणून त्यांची ओळख आहे विकासांचे महामेरू आणि त्या समवेत हाक तुमची आणि साथ आमची या समीकरणाला जागणारे व्यक्तिमत्व कार्यकुशल कार्यसम्राट दमदार नगरसेवक साहेब अर्थातच राजेंद्रजी धुळे साहेबांचं करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. 10 चेंडू 24 धावांची गरज आहे. जो मात्र लक्ष आपल्याला पाहायला मिळतोय तो आता अवघड सिच्युएशन वरती येऊन ठेपलाय जिथे आपण पाहू शकतो 10 चेंडू आणि 24 धावांची गरज. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे प्रत्येक क्षणाला राजकारण रंग बदलतो, अगदी त्याचप्रमाणे मैदानावरती देखील रंग बदलणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. यापुढील मॅच गौरांश 11 आणि रिया 11 दोन्ही संघांचे कॅप्टन्सला टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचंय. मैदानावरती आपण पाहू शकतो इथे कंप्लीट झाली आहे सिंगल. लेग बायची एकदा वाट टीमच्या टोटल मध्ये धावा येणं गरजेचं आहे. मग त्या कशाही येवं धावा येत आहेत. एकदा झाली ऍड समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 9 चेंडू 23 धावांची गरज. 9 चेंडू आणि 23 धावा जी मॅच जनरल वॉर्ड वरती होती ती आता ICU मध्ये शिफ्ट झाली आहे का 9 चेंडू 23 धावांची गरज. यावेळेस आपण पाहू शकतो व्हाईट बॉल अपांतरची धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड आणि धावफलकावरती धावा 1 होतील 8. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 24. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजेच 9 चेंडू 22 धावांची गरज. 9 चेंडू 22 धावा. 2 हे जे चेंडू आहेत मोठे फटके येणं गरजेचं आहे. 3 पैकी 2 चेंडू जे मात्र बॅटिंग करणार टीमच्या हक्कामध्ये असले पाहिजे. त्यावेळेस आडव्या पट्ट्याने सुंदर असा स्ट्रोक पाहायला मिळतो. व्ही शेप मध्ये उडवलाय लॉंग ऑन मध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती दमदार थ्रो पाहायला मिळाला. सिंगल होईल 8 टीमच्या टोटल मध्ये आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल. बघता बघता आपण पाहू शकतो 25 या आकड्यावरती. आता फक्त समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजे 8 चेंडू 21 धावांची गरज. 8 चेंडू 21 धावा. मैदानावरती खोलवा टप्प्याचा बॉल पंचांकडे लावून अपील केली जाते. रनआउटची संधी आणि संधीचं केलंय सोनं. या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी आणि आता आपण पाहू शकतो दुग्ध शंकरा योग जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आशा आधार फाउंडेशन संघासाठी. कारण पाहू शकतो जो खेळाडू ही मॅच फिनिश करू शकणार होता तो खेळाडू रोहित मात्र आता तंबूच्या आश्रयाला जात असताना 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज रोहित बॅक टू द पवेलियन. अगदी चर्चेत असणारं गाणं आपल्याला पाहायला मिळतोय. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. मात्र जो ग्रामीण क्रिकेटर आहे त्या ग्रामीण क्रिकेटरला तुम्ही प्रेम करा. एखादी मुलगी बोलली पाहिजे की नको मला कोणी, मला फक्त ग्रामीण क्रिकेटर पाहिजे. कारण जो गावावरती इतका प्रेम करतो तो बायकोवरती का प्रेम करणार नाही. त्यामुळे मुलींना एक सांगणं आहे अगदी बंगला गाडी नसेल तरी चालेल मात्र क्रिकेट खेळणार नवरा तो मात्र पाहिजे असं म्हणा. मैदानावरती सिंगल झाली आहे कंप्लीट. अशा रीतीने आपण पाहू शकतो 4थ्या षटकाचा बाजवी केस समाप्त झाला आहे. धावफलकावरती धावा आपल्याला 26 पाहायला मिळतील. 6 चेंडू 20 धावांची गरज असं समीकरण मैदानावरती असेल. थोडंसं तणावाचं वातावरण आहे आणि तो तणावाचं वातावरण मुक्त करण्यासाठी संधी असेल DJ हरी यांना. यस DJ. राहू द्या सर. सिंपल टॉस असतो आपला तोडवू. 6 चेंडू 20 धावांची गरज असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय तो म्हणजेच अजितदादा स्मृती 11 संघासाठी.
डेफिनेटली संघामध्ये आपण पाहू शकतो खूप चांगले स्टार खेळाडू आहेत. पहिले 2 मॅच जरूर हा संघ आपल्याला पाहायला मिळेल पराजय झाला आहे, मात्र हरकत नाही आहे. मॅच जर जिंकली तर मात्र दुसरा संघ आणि त्या दुसऱ्या संघाच्या खऱ्या अर्थानं चांगल्या खेळावरती तुम्हाला अवलंबून राहावं लागेल. मैदानावरती जर पाहायला गेलं 6 चेंडू 20 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. पाहूया कुठला संघ विजयाचा शिलेदार बनेल, शिल्पकार कोण बनेल हा मोठा प्रश्न मैदानावरती. मात्र मैदानाच्या बाहेर आपण पाहू शकतो टॉस केला जातोय. गौरांश 11 आणि रिया 11. विनंती असेल याच विभागामधील एक प्रतिष्ठित नागरिक, एक कार्यकुशल कार्यसम्राट दमदार नगरसेवक साहेब आदरणीय राजेंद्र शेठ धुळे साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत टॉस, जिथे एकीकडे आपल्याला पाहायला मिळतील गौरांश 11 संघाचे कॅप्टन तर दुसरीकडे रिया 11 संघाचे कॅप्टन. राजेंद्र शेठ धुळे साहेब जे एक प्रतिष्ठित नागरिक आहेत, त्या समवेत विकासांचे महामेरू म्हणून त्यांची ओळख आहे असे आमचे राजेंद्र दादा आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस. कॅमेरा रोल केला जातोय आपण पाहू शकतो. जो आपला टॉस केला जातोय दोन्ही संघांचे कॅप्टन आणि राजेंद्रजी धुळे साहेब आपल्याला पाहायला मिळतील, त्यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. टॉस झालाय आणि टॉस आपण पाहू शकतो जिंकलेला आहे तो म्हणजेच टीम. पुन्हा एकदा टॉस केला जातोय, थोडीशी टेक्निकल विकेट. येस चौकार. आमचे स्कोररचं लक्ष तिकडेच आहे, आमचं लक्ष फक्त प्रेझेंटेशन बॉक्सवर आहे. टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय. विवेक सर कोणी जिंकला? येस आपण पाहू शकतो गौरांश 11 संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन विवेक दादा, डिसिजन आपलं काय असेल? बॅटिंग और फिल्डिंग? यावेळेस सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे आशा आधार फाउंडेशन संघाने. हार्दिक अभिनंदन. आणि संघाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. संपूर्ण संघाला आपण पाहू शकतो 1000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. अगदी या मॅच मध्ये मी म्हणेल 70% तो मात्र अजितदादा स्मृती 11 संघाला एक लीड पॉइंट होता, मात्र त्यानंतर काय चांगली कामगिरी पाहायला मिळाली. विनंती असेल दोन्ही संघांना शेक हँड करायचं आहे, लाईन अप करायचं आहे, त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा आहे. आणि नक्कीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये मी म्हणेल डिफेंडिंग करणं म्हणजे एक सोपट टास्क आपल्याला पाहायला मिळतोय. मला तो मॅचच्या दिशेला आपण वळूया. प्रत्येक खेळाडूने खूप चांगल्या प्रकारची कामगिरी डेफिनेटली केली आहे, मात्र जर पाहायला गेलं तर रोशन आहे, ज्या रोशनने देखील कमालीची गोलंदाजी केली. बॅट्समनाने देखील आपण पाहू शकतो खूप चांगल्या प्रकारची कामगिरी केली विथ द बॅट. आणि मलाच कळत नाही काय. महेश सर